हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये सकाळी मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळा। ठाकरे गटातील मोठा नेता भाजपत जाणार असल्याची चर्चा। शिंदे फडणवीसांची 2 तास बैठक। छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागेवर चर्चेची शक्यता। शंभूराज देसाई, उदय सामंत, श्रीकांत शिंदेसह मराठा नेते विनोद पाटीलही उपस्थित। विजय शिवतारेंची आज कार्यकर्त्यांसोबत बैठक। कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर शिवतारे निर्णय जाहीर करणार। आमदारकीचा राजीनामा देताना निलेश लंके भाऊक। आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा आहे। लंके दक्षिण अहमदनगरमधून तुतारी चिन्हावर लोकसभा लढणार। रावणाच्या अहंकाराचाही नाश झाला तर तुम्ही कोण? हेलिकॉप्टरमधून फिरणारा खासदार हवा की ग्राउंड लेव्हलवर काम करणारा? लंकेंचा सुजय विखेंवर निशाणा। नगरमध्ये भाजप उमेदवार सुजय विखेंविरोधात निलेश लंकेंचा सामना। फडणवीसांनी सोडवला बारामतीचा तिढा। फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील अजितदादांचं काम करायला तयार। तर राजकारणामध्ये कायमस्वरूपी कुणी शत्रू नसतो म्हणून शिवतारेंचे सूर बदलले। मवियामध्ये 5 जागांचा तिढा। सांगली भिवंडीसह मुंबईतील 3 जागांवर काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत। सूत्रांची माहिती, झुकायचं नाही, काँग्रेसच्या बैठकीमध्ये सूचना। मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव दिला नाही। जो प्रस्ताव दिला तो सक्षम दिलाय। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्ट। तर काँग्रेस समंजस पक्ष असं करणार नाही, राऊतांची प्रतिक्रिया। नितेश कराळे मास्तरांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश। वर्ध्यातून कराळे इच्छुक, पण अमर काळेंना तिकीट निश्चित। कराळे मास्तर शरद पवार गटाचे प्रचारक म्हणून काम करणार। पवार गटाच्या उमेदवारांची यादी आज 4 वाजता जाहीर होणार। मुंबईतील कार्यालयातून उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार। प्रकृतीच्या कारणास्तव श्रीनिवास पाटलांनी साताऱ्यातून उमेदवारी नाकारली। शरद पवार गटाकडून साताऱ्यासाठी शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटलांचं नाव चर्चेत। तर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाचीही चाचपणी। उत्तर मुंबईमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि महाविद्यालय उभारणार। तसंच उत्तर मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार। TV9 मराठीच्या विशेष मुलाखतीमध्ये भाजप उमेदवार पियुष गोयल यांचं आश्वासन। हेमंत गोडसे 3 दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत। मी प्रचाराला सुरुवात केली, मलाच उमेदवारी मिळणार, हेमंत गोडसे ठाम। ओबीसी बहुजन पक्षाकडून 9 जागांवर उमेदवारी जाहीर। सांगलीतून प्रकाश शेंडगे निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर कोल्हापुरातून शाहू महाराजांना पाठिंबा। नवनीत राणांच्या विरोधात बच्चू कडूंचा उमेदवार। अमरावतीमध्ये प्रहारकडून दिनेश बुब यांना उमेदवारी। महायुतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे घेणार नाही, कडूंची आक्रमक भूमिका। बच्चू कडू नावाचं वादळ सागर बंगल्यावर शमवलं जाईल, नितेश राणेंची प्रतिक्रिया। तर बच्चू कडूंचा राजकारणामध्ये बाप नाही, राणेंना सागर बंगल्याची भीती असेल, कडूंचं प्रत्युत्तर। आयपीएलच्या 10व्या सामन्यामध्ये बंगळुरूच्या सुमार गोलंदाजी समोर कोलकाताची धमाकेदार फलंदाजी। कोलकाताचा बंगळुरूवर 7 गडी राखून विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।